कारण का त्यांनीच सांगितलं आम्हाला छावा चित्रपटावर समजलं औरंगजेबाचा संभाजी महाराजांचा इतिहास किती दुर्दैवी आहे, शाळेत गेलेच नाही ते. आपल्या काळा पडलेला चेहरा लपवण्यासाठी आपण ते लावतो ना काय काय लोशन फिशन, तसं औरंगजेबाचं नावाचं लोशन लावून फिरत होते ते त्यांना तेच करायचं, हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, बाकी त्यांना काही करायचंच नाही. आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आव्हाडजी, ज्या प्रकारे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजतोय, अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय संपलं आता, सुरू कुठे संपलं, राहिले 2 दिवस, अख्खा अधिवेशन औरंगजेबाच्या नावावर घालवलं त्यांनी. पण या अख्ख्या अधिवेशनामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काय एवढा महत्वाचा ठरला? RSS म्हणते की हा मुद्दा चर्चेचा नाहीये. कारण का त्यांनीच सांगितलं आम्हाला छावा चित्रपटावर समजलं औरंगजेबाचा संभाजी महाराजांचा इतिहास किती दुर्दैवी आहे, शाळेत गेलेच नाही ते. शाळेत गेलेच नाहीत, इतिहासाची पुस्तकं वाचलीच नाहीत. सत्ताधारी मंत्री म्हणतात की महाराजांसोबत मुस्लिम मावळे नव्हते. ते जाऊ दे, ते बालिशपण आहे, त्यांनी पुस्तकं वाचली नाही हेच त्याच्यावर सिद्ध होतं ना. पण कुठले प्रश्न राज्याचे असे प्रलंबित आहेत ते या सगळ्या गोष्टींमुळे लपवले जातात का, असं तुमचं म्हणणं? हे लपवलेच जात आहेत. नेमके कोणते प्रश्न आहेत? एक प्रश्न आहे, यांनी जे इलेक्शनच्या दरम्यान यांनी जे आश्वासनं दिली होती, जो वचननामा होता तो कुठे गेला? वचननामा वचननाम्यापासून दूर राहण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू. आपल्या काळा पडलेला चेहरा लपवण्यासाठी आपण ते लावतो ना काय काय लोशन फिशन, तसं औरंगजेबाचं नावाचं लोशन लावून फिरत होते. जेव्हा सुरुवातीला अधिवेशनाच्या काळात सुरुवातीला एका आमदाराने जे वक्तव्य केलं होतं त्याची ही सुरुवात आहे का? त्या तो आमदार असं सांगायचं जसं काय त्याला लाईन दिली गेली आहे. बरं झालं RSS ने आज भूमिका गेली, चांगल्या चांगल्यांचे चेहरे उघडे पडले. जितेंद्र आव्हाड खरं तर या अधिवेशनामध्ये असेल, विधान भवनात असेल, ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहतात? वाईट आहे. हा काय मुद्दा आहे का? महाराष्ट्रामध्ये सगळे प्रश्न संपलेत का? एक शिक्षक आत्महत्या करतो, लिहून ठेवतो की मला यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली, ती केस घेतली नाही, त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही. सोयाबीन विकला जात नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला शहरांमध्ये, त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. आणि मग कशावर बोलतो? औरंगजेब औरंगजेब औरंगजेब. महाराजांचं शौर्याची निशाणी मिटवण्याचं काम करून महाराजांच्या शौर्याला गालबोट लावणाऱ्यांना हा संघाने दिलेला इशारा हा मला कौतुकास्पद वाटतो. एक शेवटचा प्रश्न सर, तुमचा मतदारसंघ मुंबईतून होतो, ज्या प्रकारे नागपूरमध्ये घटना बोलतो ना औरंगजेबाच्या विरोधात, हे असं कधी नसतो. मतदारसंघ बिंग काय नसतो. मुद्दा असा आहे की नागपूरमध्ये जी घटना घडली, सत्ताधारी म्हणतात 2 गटात नव्हती, केवळ मुस्लिमांनीच त्यांना तेच करायचं, हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, बाकी त्यांना काही करायचंच नाही. तर आपण पाहतोय की केवळ राज्यामध्ये दंगली घडवण्याचं कामच हे सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बातचीत करताना केला. कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह मी वैभव पाटील, मुंबई.